इलेक्ट्रोल बॉन्डचा तपशील मंगळवारी सायंकाळपर्यंत द्यावा, अन्यथा तुमच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याची केस दाखल करण्याचा इशारा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया अक्षरशः ट्रोल झाली आहे. बँकेचे शेअर सुमारे 30 रुपयांनी घसरलेत. सोमवारी न्यायालयाने फटकारले तेव्हा 749.40 चा बँकेचा शेअर होता. नंतर तो 759 रुपयेपर्यंत म्हणजेच 30 रुपयांनी घसरला. सोशल मीडियावर हजारो नागरिकांनी SIP ची खूप टर उडवली आहे. बँक तसेच केंद्र सरकारबद्दलही ग्राहकांच्या भावना तीव्र आहेत. काही कारणास्तव SBI ची योनो सेवा मंगळवारी 12 मार्च रोजी दुपारी 3:45 पर्यंत उपलब्ध होणार नाही. आमच्या दुसऱ्या सेवा म्हणजेच योनो लाईट इंटरनेट बँकिंग UPI या नेहमीप्रमाणे सुरू असतील, असे आवाहन बँकेने त्यांच्या साईटवर ग्राहकांना केलेले आहे. SBIच्या या एका मेसेजवर हजारो ग्राहकांनी बँकेची अक्षरशः टर उडवली आहे. ग्राहकांनी दिलेल्या कमेंट्स वाचल्यावर SBI व्यवस्थापनावर तुफान टीकेचा भडीमार झाल्याचे दिसले. न्यायालयाने इशारा दिल्याने शेअर मार्केटमध्ये बँकेचे शेअर्स कोसळले आणि मोठा फटका बसला आहे. आता दुसऱ्या बाजूने बँकेची अक्षरशः छितू झाल्याचं चित्र आहे. ग्राहक त्यांच्या कमेंट्स करताना म्हणतात, SBI नव्हे स्विस बँक ऑफ इंडिया आहे. इलेक्ट्रोल बॉन्डचे काय झाले ते सांगा. योनो काही वेळेसाठी बंद असेल तर हरकत नाही, पण लोकांना फसवू नका. इलेक्ट्रोल बॉन्ड मधील नावे प्रथम सांगा. सर्वोच्च न्यायालयाला खरे खरे सांगा. राजकीय नेत्यांची पाठराखण करू नका. खरोखर मी आता SBIच्या नावाबाबत संभ्रमात आहे, कारण ही स्विस बँक ऑफ इंडिया आहे. SBI नव्हे स्टेट बँक ऑफ इंडिया, अशा 101 भन्नाट कमेंट्स आहेत. भाजपचे नाव न घेता एका ग्राहकाने म्हटले आहे की निवडणूक जिंकण्यासाठी 2014 मध्ये आश्वासन दिले होते की स्विस बँकेतील खातेदारांची त्या सर्व माहिती उघड करू. आता स्टेट बँकेची माहिती उघड करायलाही घाबरत आहेत.